की गाण्याचे सूर पहिल्यांदा तुझ्या जीवनात कधी आले? मी 4-5 वर्षाची होते जेव्हा तेव्हा आमच्या घरी एक झोपाळा होता. त्या झोपाळ्यामध्ये मला आई बसवत असे आणि मला आठवते की माझी आई मला अनेक गाणी, अगदी मी 3-4 महिन्याची असल्यापासून आमची अनेक कानडी गाणी, मी कर्नाटकातली आहे त्यामुळे कानडी गाणी, काही मराठी गाणी, बडबड गीतं, काही बंदिशी, हे माझी आई सतत गात असायची. आमच्याकडे खूप भजनी वातावरण होतं. सकाळचं भजन, दुपारचं भजन, काकड आरती, त्यामुळे सारखं संगीत माझ्या कानावर होतं. बरं, मग शाळेत जेव्हा तू जायला लागलीस तेव्हा मग संगीत काही वेगळ्या पद्धतीने तुझ्यासमोर आलं? काय झालं? मला असं वाटतं की वेळोवेळी मला इतकी चांगली माणसं भेटत गेली, जसं मला अतिशय म्हणजे जन्मोजन्मी मिळावे तसे आईवडील मिळाले, तसे मला माझ्या शाळेमध्ये, इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये आमचे गायनाचे सर, आगाशे सर, हे एक मला असे गुरु मिळाले की मी तेव्हा 4थीत होते, 3रीतच खरं तर. तेव्हा त्यांनी मला शाळेमध्ये, मी बसले होते, जरा उंच मुलांना नेहमी मागे बसवतात नाही का, तशी जरा मला मागेच बसवलेलं होतं. आणि पण सरांनी विचारलं, आता गॅदरिंग आहे, कोणाला गाणं म्हणायचं आहे का त्याच्यात? तर मी काही खूप धिटाईने पुढे नाही आले, पण मी माझ्या तोंडावर हात ठेवून असं हळूच माझ्या शेजारणीला ऐकू जाईल असं गायले. मग तिने लगेच सांगितलं, सर सर ही गाते, ही गाते. म्हटल्यावर मग सरांनी मला समोर आणलं आणि मग मला गायला सांगितलं. आणि मी सांगू का माननजी, तेव्हा त्या सरांनी जणू विडा उचलला की मला गाणं शिकवणार ते आणि गाण्याचा रियाज करण्याचं वेड मला लावणार. पण मला सांग की करिअर करावी आपण, म्हणजे गाण्यामध्ये माझा आत्मा आहे, मी गाण्यामध्ये आहे, हे कळायचा प्रोसेस साधारण कधी सुरू झाला जाणतेपणी? मी 12वी कॉमर्सला जेव्हा होते तेव्हा खरं तर मला चॉईस त्या वेळेला अतिशय क्रुशियल ती मोमेंट होती की मला चार्टर्ड अकाउंटन्सी करायची होती. तशी अभ्यासात मी बरी होते, परंतु तेव्हा मला CA की गाणं, अच्छा, हा चॉईस आला. हा मला वाटतं असा अनेक वेळेला अशा चॉईसला आपल्याला तोंड द्यावं लागतं की काय करू मी. हो, तसं, परंतु तेव्हा मी म्हणजे गाण्याची निवड केली. बरोबर. आणि मला याचा खूप आनंद होतो. अर्थात. आणि मग मला सांग की हे संगीत शिक्षण घेता घेता तू म्हणालीस की त्याच्यानंतरचा टप्पा आला की तू ताईंच्याकडे शिकायला लागलीस. त्या शिक्षणामध्ये वेगळं काय मिळालं की ज्यामुळे तू अंतरंगाकडे गेलीस संगीताच्या? मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट आपण जेव्हा डुबून समरसून करतो तेव्हा त्याच्या तयारीचे 2-4 पदर असतात. मला असं वाटतं पहिली तयारी, आपण जेव्हा एखाद्या गुरुकडे, आपल्याला आवडणाऱ्या गुरुकडे जातो, मग ते गाणं असो, कोणतीही गोष्ट असो, तेव्हा तो तुमची पहिल्यांदा शारीरिक तयारी करून घेतो. बरं. म्हणजे माझा गळा पाहिला किशोरीताईंनी, अर्थात माझी मानसिक पण तयारी त्यांनी पाहिलीच असावी, बौद्धिकसुद्धा पाहिलेलीच असावी त्याप्रमाणे. परंतु सुरुवात ही माझा गळा कसा गाता होईल, माझ्या गळ्यातून माझ्या मनात येईल तो सूर कसा उमटेल, माझ्या बुद्धीला भावलेली एखादं स्वरवाक्य माझ्या गळ्यातून जसं मी व्हिज्युअलाइज करते तसं कसं निघेल, ह्याची तयारी होणं मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं कुठल्याही गोष्टीमध्ये. कारण जर माझी इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन हे खूप डेव्हलप झालं, अनेक वेळा मी माझ्या विद्यार्थ्यांचं पण पाहते की त्यांनी इतकं गाणं ऐकलेलं असतं जगातलं आणि सगळे गायक अगदी शास्त्रीय संगीतातले कोळून प्यायलेले असतात ते, त्यामुळे त्यांची बौद्धिक तयारी पुष्कळ असते, परंतु ते जेव्हा शिकायला येतात त्यांचा धड सा लावता येत नाही त्यांना. अशा वेळेला त्यांची शरीर, मन आणि बुद्धी हे ट्यूनमध्ये नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की शारीरिक तयारी जी आहे, कसरत, व्यायाम जो आहे,
ही पहिली पायरी आहे. बरोबर. आणि ती माझ्या गुरूंनी तशी करून घेतली. ओके. की सुरुवातीला माझे वडील सुद्धा माझ्यासमोर बसायचे. आमच्याकडे एक डबा होता, त्याच्यामध्ये बारीक बारीक मणी होते हिरव्या रंगाचे. आणि त्यावेळेला त्या हिरव्या रंगाच्या मण्यांचं आणि माझ्या बाबांचा मला खूप राग येत असे. कारण बाबा बसायचे असं. मी एकदा तान म्हटले की तो छोटासा मणी बारीकसा इकडे करायचे. परत एकदा म्हटली आता मी छोटी तान म्हटली, कारण खूप अशी पल्लेदार मोठी तान असायची. मग एक तान म्हटली की मणी इकडे करायचे. दुसऱ्यांदा तान म्हटली की मणी इकडे. तो डबा आता कधी एकदा मणी संपताय असं मला व्हायचं. बरं बरं. पण मला असं वाटतं की माझ्या बाबांनी जे माझ्यासाठी केलंय ना ते अनमोल आहे. ती माझी गळ्याची तयारी त्यांनी करून घेतली. आणि मानसिक तयारी जी मी म्हणतीये ना ती की घरी मी मेहनत करायची. एखादं कॉम्पिटिशन आहे ते एक गाणं माझ्या गुरु विजया जोगळेकर त्यांनी पण सांगितलेलं होतं की तुला जाहल्या काही चुका हे गाणं म्हणायचं. अतिशय अवघड गाणं आहे. प्रत्येक त्यातली जागा ही 500 वेळा तुझी घोटली गेलीच पाहिजे. कंटाळा येऊ दे तुला. तू जेव्हा 10-15 वेळा 20 वेळा जागा म्हणशील तेव्हा तुला ती छान गळ्यावर यायला लागेल. तू जेव्हा ती 100 वेळा म्हणशील ती अतिशय स्मूथली सुंदर जायला लागेल. परंतु 500 वेळा गाशील तेव्हा त्याच्यात तेज यायला लागेल. तेज यायला लागेल त्याच्यात. आणि मग किशोरीताईंकडे जेव्हा मी गेले तेव्हा आम्ही साधारण 9ला आम्ही तिथे पोचत असो. ताई तेव्हा पूजा करत असायच्या. त्यांच्या त्या घंटेचा नाद. ताई तिथे आता आलेल्या आहेत असं म्हटल्याबरोबर आम्ही एका वेगळ्या वातावरणात ऑलरेडी गेलेलो असायचो. आमचं भाव जो आम्ही मनाने एका वेगळ्या ठिकाणी गेलेलो असायचो. तानपुरे लावता लावता ते फिजिकल छेडण्यामधून आमचं छेडणं विसरलं जायचं. आमचं मन असं किशोरीताईमय व्हायचं. त्या यायच्या, स्वरमंडल छेडायला लागायच्या, यमन सुरू करायच्या. आम्ही सुरुवातीला यमनाचे सूर नी रे ग जे काय स्वर वाक्य आम्हाला काही दिसायला लागायची. आणि काही वेळांनी मला आठवतं की आमची अवस्था ही अशी असायची की त्यांनी यमन राग सुरू केलेला असायचा आणि थोड्या वेळाने तिथे किशोरीताई दिसेनाशा व्हायच्या. तिथे केवळ यमन दिसायला लागायचा. असं वाटायला लागायचं की आम्ही यमन आहे, सगळं जग यमनच आहे. मला खरं राग गाण्यानंतर किंवा राग गाताना आपली मनाची अवस्था कशी झाली पाहिजे हे मला किशोरीताईंकडे कळलं. बऱ्याच वेळेला बघ की बाह्यरंगी वाटणारा एखादा राग यमनसारखा की त्याची हे त्याचे सूर आहेत, पण अंतरंगामध्ये खूपच भावछटा घेऊन येतो नाही का राग. काय आहे ह्याच्यामध्ये थोडी टेक्निकॅलिटी सुद्धा आहे की जसं आता यमनमध्ये म्हणजे नी रे गा पा रे सा नी रे मा गा पा रे. आपण जितकी मींड घेऊ तितकं ते गंभीर, त्याची वलय सखोल असं वाटतं. पण नी रे गा मा पा मा गा रे सा आता हीच गोष्ट तोच यमन आहे, तेच स्वर आहेत, परंतु टाइम लय हा जो फॅक्टर आहे. स्वरस्थान म्हणजे स्वर, लय आणि शब्द या तिन्हीच्या गुंफणीने संगीत बनतं. स्वर, लय, शब्द हे वरच्या लेवलला, परंतु खाली पाहिलं तर स्वरभाव, लयभाव आणि शब्दभाव. त्यामुळे पाहायला गेले तर स्वर आहेत नी रे गा मा पा मा गा रे सा, पण नी रे गा मा पा मा गा रे सा त्याला मेंढेने जेव्हा जोडलं तेव्हा तो कसा वाटला. क्या बात. तर ह्या मग मेंढ आहे, मुरकी आहे, कण आहे, तान आहे, आलाप आहे, शब्दानी गाणं आहे, शब्दातली लय आहे, शब्दाचा भाव आहे, स्वराचा भाव आहे, रागाचा भाव आहे, रागाचं डिझाईन आहे.
आवर्तनाचं डिझाईन आहे, बंदिश आहे, ही सगळी एक फ्रेम आहे. जणू ते एक अवकाश दाखवणारी एक खिडकी आहे असं मला वाटतं. क्या बात है, क्या बात है, क्या बात. मला राग सुद्धा संगीत केवढं तरी कितीतरी मोठं आहे संगीत, परंतु संगीतातील यमन राग दाखवणारी एक खिडकी म्हणजे ती बंदिश आहे. त्या बंदिशीतनं तेवढाच यमन दिसतो, परंतु त्या फ्रेममधनं, त्या खिडकीतनं आपण जेव्हा आत प्रवेश करतो यमनामध्ये, तेव्हा तो असा खूप विस्तीर्ण पसरलेला, तो न संपणारा असा यमन असतो. क्या बात आहे. आता या यमनाच्याच उदाहरणामध्ये शब्दभाव आला नाही आत्तापर्यंत. हां, तर आता आपण जर शब्द त्याच सुरांच्यामध्ये घातले तर तिन्ही भाव पूर्ण होतील. हो, शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान आहे. कारण शेवटी शब्द हा कॉन्क्रीट आहे, तो इतका काही सूक्ष्म नाही, परंतु स्वर हा सूक्ष्म आहे. सूक्ष्म आहे. स्वरामधले भाव हे जास्त सूक्ष्म आहे, शब्दामध्ये थेट आहे ना, त्यामुळे शब्द हा बॅकसीट घेतो शास्त्रीय संगीतामध्ये आणि त्यांनी तशी घेतलीच पाहिजे. परंतु एक आहे साधना आणि एक आहे परफॉर्मन्स. तेव्हा माझे दिनकर कायकिणी गुरुजी नेहमी म्हणत असत की शास्त्रीय संगीत हे मनोरंजनासाठी नाही, केवळ आत्मरंजनासाठी आहे. तसंच शास्त्रीय संगीतातले आपण यमनमध्ये नि रे ग म पा या स्वरांमध्ये यमन नाही आहे, पण दोन स्वरांना जोडणाऱ्या ब्रिजमध्ये यमन आहे. वा. म्हणजे माधा हे पॉइंट्स आहेत. जसे रांगोळी काढण्यासाठी आपण ठिपके देतो आधी, परंतु नंतर ठिपके दिसता कामा नयेत, त्याला चांगली रांगोळी म्हणतात. क्या बात आहे. तसं माझे गुरुजी म्हणत असत की स्वरस्थानं म्हणजे संगीत नाही आहे, स्वरस्थानांना जोडणारा जो दुवा आहे तिथे संगीत आहे. म्हणजे माधा पा गा गा या मेंढेमध्ये संगीत आहे. नुसतं रे गा मा ग रे सा रांगोळीचे ठिपके आणि ह्याच्यामध्ये रांगोळीचे ठिपके हे एक डायमेन्शन झालं. गायकाकडे दोन गोष्टी आहेत, एक आहे स्वर, दुसरा आहे ठेका. म्हणजे एकीकडे स्वरांचे ठिपके आहेत आणि दुसरीकडे ठेक्याचे ठिपके आहेत. त्याचं दोन्हीमधनं विविंग. तिथे ठेक्याचे धा धिन धिन धा हेही दिसायला नको आहे आणि स्वरस्थानही दिसायला नको आहे. त्याच्यामध्ये सगळं विविंग होऊन संगीत आणि शब्दही दिसायला नको आहेत. सगळं असं बेमालूम पण त्याचं विविंग झालं पाहिजे, विविंग झालं तर चांगलं संगीत, तर ते खरं चांगलं संगीत होतं. एक आपण उदाहरण घेऊया की आता वेगळ्या पद्धतीने बघू की एखादी भावना घेतली आपण. उदाहरणार्थ भक्तीसारखी भावना आहे की जी भक्ती रस आपण म्हणतो आणि आपल्याकडे असं म्हणतात की भक्तीच्या रसामध्ये इतर कुठलाही रस हा बेमालूमपणे येऊ शकतो. तर त्या भक्तीचेही असे म्हणजे एक जरी भावना घेतली तरी तिच्या अंतरंगात खूप पदर असू शकतात का? नक्कीच असू शकतात. मला वाटतं तुम्ही तुकाराम घ्या, कुठलेही संत घ्या, भक्तीमध्ये अनेक भावनांचे पदर आहेतच ना. भक्तीमध्ये शृंगार आहे. आज आपण कितीतरी आम्ही भक्तिगीतं गातो, त्याच्यामध्ये सगळं काही येतच की हे समर्पण आहे, तो देव दर्शन देत नाही त्याचा रागही आहे, देच रे बाबा म्हणून. त्यामुळे त्या भक्तीचे पण किती अनेक पदर आहेत. तसं रागामध्ये सुद्धा रागाला जो आपण म्हणतो की हा रागाचा हा रस आहे की हा करुण रसाचा राग आहे, हा शृंगार रसाचा राग आहे. त्याच्या स्वरसमूहांमध्ये किंवा त्या रागाचा एकंदर जो ढाचा असतो त्याच्याने एक विशिष्ट मूड, ज्याला म्हणू आपण, रस हा फार अवघड शब्द आहे, मूड क्रिएट म्हणू आपण, मूड म्हणू की मोरे सैया नहीं आए. आता हीच गोष्ट मोरे सैया नहीं आए
मोरे सैया नहीं आए. हे मी शब्दाने सांगते, वा. तुम्हाला समजणं सोपं होईल म्हणून. हा. हे असं स्वराने सुद्धा वा, सांगू वा. शकते. क्या बात. परंतु ती स्वर भाषा मला असं वाटतं की कळण्यासाठी हं. आपली पण काही तयारी असावी लागते. आपण कुठली गोष्ट रिसीव करण्यासाठी आपली पण तयारी लागते ना. मला सांग की आपल्या संस्कृतीमध्ये ना जसे आपण संगीताच्या अंतरंगाकडे जातो तसं सूरब्रह्म, नादब्रह्म या संकल्पना मांडलेल्या आहेत. त्यांच्याकडे तू कसं पाहतेस? सूर हा नक्की माझ्यासाठी ब्रह्म आहे, म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहे, हे मी नक्की सांगेन. आणि मला गाण्याने खरंच सांगायचं तर मी स्वतः कोण आहे, मला काय आवडतं, माझा कसा स्वर लागला की मला आनंद होतोय, तो आनंद होण्यासाठी मी कसं गायला पाहिजे, कसा स्वर लावायला पाहिजे, मग तो मी लावलाय का, मग नाही लावलाय, मग तो तसा लावायला हवा, मग तसा लागला की मला परत आनंद होतोय. मला वाटतं ही माझी स्वतःची ओळख आणि माझ्याशी संवाद तिथं सुरू झाला. आपण असं मानलं की कलाकार हे बाह्यरंग आहे आणि आतला माणूस हे अंतरंग आहे, तर दोघांचा एकमेकांवरती काय प्रभाव पडतो ग? मला असं वाटतं की जेव्हा मी गायला सुरुवात केली तेव्हा आरती ह्या व्यक्तीचा संगीतावर परिणाम होत होता की मी जशी आहे. म्हणजे शास्त्रीय संगीतात एस्पेशली हे खूप प्रकर्षाने जाणवतं की कलाकाराचा स्वभाव जसा असेल, जशी वृत्ती असेल, ते गाण्यात दिसतं. तुम्ही गंभीर असाल तर तुमचं गाणं गंभीर असतं. तुम्ही चंचल असाल, खेळकर असाल तर गाणं तसं असतं. त्यामुळे सुरुवातीला मी जशी होते तसं गाणं होतं, परंतु नंतर जसं इतरांचं मी गाणं ऐकायला लागले, राग म्हणजे काय, आवर्तन भरणं म्हणजे काय, एक आवर्तन म्हणजे एक पेंटिंग असल्यासारखं आहे. प्रत्येक आवर्तन बारे से असा मुखडा घेऊन आलाप सुरू होतो आणि तो आलाप संपूर्ण 16 मात्रा विलंबिताच्या भरून जेव्हा परत मुखडा येतो, ते संपूर्ण आवर्तन म्हणजे जणू पेंटिंग असल्यासारखं मला वाटतं. वा. किंवा एखाद्या चित्रपटाची स्टोरी असल्यासारखं, ती एक कहाणी असल्यासारखं वाटतं. त्याच्यामध्ये एखादा स्वर हा हिरो असतो, दुसरा स्वर हा विलन असतो, तिसरा स्वर हा हिरोईन असते, शेवटी त्याला क्लायमॅक्स असतो आवर्तनाला, आणि आवर्तन संपतं आणि परत मुखडा घेऊन मी समेवर येते. ह्या स्टोरीनी मला खूप शिकवलं, ह्या आवर्तनाने मला खूप शिकवलं की कुठे पॉज हवा, इथे नकोच आहे मी गायला, इथे न गाण्यामध्ये संगीत आहे. वा. स्वरसमूह कसा असावा, त्याची लय काय असावी, त्याच्या लयीवरून मला लक्षात आलं की मी कसं रिॲक्ट व्हावं जीवनाला. म्हणजे मला असं वाटायला लागलं की ते संगीत मला शिकवत गेलं, शिकवतं आहे. म्हणजे हळूहळू तुझा संगीतावर प्रभाव जो आहे तो कमी होतोय आणि संगीताचा तुझ्यावरती पडणारा प्रभाव वाढतोय. आय थिंक सो. हां, पण क्या बात, क्या बात. तू आता विद्यार्थ्यांना तुझं असं खास काय देतेस? माझा एक दृष्टिकोन असा आहे की जेव्हा शिष्या येते माझ्याकडे तेव्हा मी पाहते की तिचा आवाज कसा आहे, तिचा लगाव कसा आहे, ती मनाने कशी आहे, कमकुवत आहे का, की खूप ओव्हर कॉन्फिडंट आहे का, सबड्यूड आहे, तिची पर्सनॅलिटी कशी आहे, तिची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे. ओके. मला वाटतं ह्या सगळ्यांनी प्रत्येक म्हणून शिष्याला वेगळ्या तऱ्हेने शिकवावं लागतं असं मला असं वाटतं. एक स्टँडर्डाइज एज्युकेशन मला मान्य नाही. म्हणजे त्या शिष्याचं अंतरंग समजून घेणं. हो. आणि त्यामुळे नवीन शिष्य आला की मी जास्त शिकते. वा. त्यामुळे जितके शिष्य तितकी मी जास्त शिकते. तू आज आम्हाला संगीताचे अंतरंग खूप सुंदर पद्धतीने उलगडून दाखवलेस.
पण आता शेवट जो ह्या सत्राचा करायचा तो अर्थातच आम्हाला स्वरांनी करायचा आहे. मांगे तुम्ही सुदान आज नृत्य गीत वाद्य संगीत की सेवा करे यही कामना मनोभावना उदे तन तन दे देना उदे तन तन दे देना क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्यांनी आपण आरतीताईंना निरोप देऊया. वा, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच.